पूजा करावी लागते रसिक बांधवांनो। आतापर्यंत गणामध्ये मी देवाची आराधना केली, पण शेवटी प्रपंच आहे। 6 वर्षाची माझी मुलगी असताना नागराज विनंती आहे, खाली बसून जा। 6 वर्षाची माझी मुलगी असताना माझे पती मरण पावले रसिक बांधवांनो। आणि 6 वर्षाच्या मुलीचं लालन पालन करून आज तिला लहानची मोठी केलं, तिला शिकवलं, तिला शाळा शिकविलं। परंतु काय करावं, माझा दया दुधाचा धंदा आहे। 8 दिवस झाले माझी प्रकृती बरी नाही आणि म्हणून माझ्या घरामध्ये दयाचं माठ भरून उरले आहे। पाहतो सकाळपासून माझ्या मुलीचा पत्ता नाही, माझी मुलगी कुठे गेली कुठं नाही। आवाज मारून बघत आहे, माझी मुलगी कुठे गेली असेल। शिला 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 म्हटलं माझे लाडाचे मुली शिला ग ए शिला। आई ग मला त्याच्या नावाचं दिले आई ना, कोणते काम करले आई व शिला। आता तुला माहिती इकडे ये। 6 वर्षाची होती बेटा शिला माझी शिला ग। तुझे बाबा मरून गेले, 6 वर्षाची होती ग लहानशी छोटीशी। अगं तुझे बाबा मरून गेले, 6 वर्षाची असताना तुला लालन पालन केलं, तुला लहानची मोठी केलं, तुला शिक्षण शिकविलं। तू एवढी मोठी झाली ग, पण आता मी काय म्हणत आहे, 8 दिवसाचा जमाना झाला माझे लाडाचे शिला ग। 8 दिवसाचा जमाना झाला बेटा, माझी प्रकृती बरी नाही आणि म्हणून दया दुधाचे माठ भरले घरामध्ये। आणि म्हणून मी काय म्हणतो आहे, 4 दिवसाचा जमाना झाला माझी प्रकृती ठीक नाही आई आई काय झालं तुझ्या प्रकृतीला, काय झालं तुझ्या प्रकृतीला आई काय का। अगं दिसायला एवढी रक्ती कधी दिसते, सकाळपासून त्या ठेकेदाराच्या घरी टीव्ही पाहायला जाते, तेव्हा तुला श्रम वाटत नाही का ग? मला का तुझ्या जवळ आलता मला मारला त्याचा प्रकृती बरोबर वाटत नाही असं का? ते नकळे नाही पाहिजे। 8 दिवसाचा जमाना झाला तर तुझ्या जे माठ घरामध्ये पडले आहेत। आपला धंदा कोणता आहे बेटा आई? अगं 6 वर्षाची होती तुझे बाबा मरण पावले ग। अगं तुला लहानची मोठी केली, तुला शिक्षण शिकवली, तुला लहानची मोठी केली बेटा या दुधाच्या भविष्यावरती। आज एक दिवस असा होता, अगं खायला अन्न नव्हतं ग। बरोबर, घराच्या शेजारी मी शेरभर अन्नासाठी भीक मागत होती ग, पण मला शेरभर अन्न मिळालं नाही। पण आज सरकारने मला मदत केली ग। दारिद्र्य रेषेखाली नाव राहिलं नसतं, आज 50,000चा मला मोबदला मिळाला नसता ग। मी अध्यक्ष होती म्हणून मिळालं आहे। आता मी काय म्हणतो बेटा आहे, माझ्या सध्याकडे लक्ष दे। मुली
कोणी आम्हाला आधार हवा मुली तुझ्या मला. अगं लहानशी होती ग 6 वर्षाची. अगं तेव्हा तुझे बाबा मरून गेले ग. अगं तुला लहानची मोठी केली बेटा. हॅलो 8 दिवसाचा जमाना झाला. मंडळी उभी आहे, कृपया त्यांनी बसून जावे. 8 दिवसाचा जमाना झाला का दयाचं माठ भरल्यात. आणि म्हणून मी काय म्हणतो माझ्या शब्दाकडे लक्ष दे. मी काय म्हणत आहे चालू केले नसते बेटा. आज आपली परिस्थिती काय आहे बेटा. आणि म्हणून मी काय म्हणतो मला स्वतःकडे लक्ष दे. शिला 8 दिवस झाले बेटा. दयाचं माठ भरलं आहेत ग. आणि म्हणून मी का म्हणतो आपला धंदा कोणता आहे बेटा. दया दुधाचा आहे ग. आणि म्हणून 50,000चा लोन दिलं नसतं सरकारानं. आज गरिबी दूर झाली नसती बेटा. आणि म्हणून मी का म्हणतो माझा दया दुधाचा माठ भरला. हे दयाचं माठ घे आणि बाजाराची वाट. आई हे माठ घेणार नाही. माठ घेणार नाही. का बदलले जाणार नाही काही. का बरं माठ घेणार नाही बदलले जाणार नाही काही. का बरं हे माठ तुम्ही घ्याई. अरे मामीजी नमस्कार. नमस्कार नमस्कार भाष्याजी नमस्कार. काय झालं. माझी मुलगी आहे. नवीन नवीन दिसून राहिली का नाही. नवीन नवीन आहे का दिसल त्या. तुमची पोरगी होय का. माझी मोठी मुलगी हो ना. पाहिलंच नाही करायची. कशी पाहिजे तुमच्याकडे. तसा धक्का आहे माझा. बापरे भलता धक्का आहे तुमचा. भलता धक्का मला दिसतं. धक्का म्हणजे धक्का आहे तसा. मामीजी तुम्ही कायची गडबड करत होत्या. गडबड नाही भाषाची. मी आपल्या मुलीला सांगत होती 8 दिवसाचा जमाना झाला. भाषाची माझी प्रकृती बरी नाही. आणि दया दुधाचं माठ घरामध्ये भरून उरले. आणि म्हणून मी आपल्या मुलीला सांगत होती का बेटा आपला दया दुधाचा धंदा आहे. मामीजी तुमची 8 दिवस झाली प्रकृती खराब आहे. बापरे तुम्हाला आम्हाला बातमी सुद्धा देऊ शकले नाही. काय सांगू भाषाची. फोन केली होती मी. फोन केले होत्या. बरं झालं मा बाप मरून गेला नाही तर 2-3 गोळ्या देऊन दिल्या असतं. मामीजी गोष्ट अशी आहे तुम्ही तिला बाजारला पाठवून राहिले.
भेटली. आता मी कोटी बायको तुमच्यामुळे माझी मुलगी बिघडली. आता मी कोटी बिघडवलं बापा. तुम्ही आले नसते की तोंड कुचकावले तर माझी मुलगी बिघडलेली नसती. बाबा गा मी कोण कुचकावले आलो तुमच्या घरी. मी तुमच्या घरी असं करता आलो. आमचा मायलेकीचा सल्ला होता. मला कोणता मतलब होता ती मधाचा तोंड कुचकवाचा. तुम्ही दोघे मायले की सल्ले होत्या. हा तोंड कुचक्या माणूस आहे पक्का. भाषा चांगले बोला. आता एक विचार करा. तिचा अभ्यासक्रमाचे दिवस बिचारीचे. आता 12वीची परीक्षा आली. आजपर्यंत कार्या कुचकलो ना. आता तोंड कुचकतो माझी मी. बरोबर आहे ना? कधीच ना कुचकत मी. आता तिचा अभ्यासक्रमाची तुम्हाला समजायला पाहिजे का माझी रांडी राणी मामी आहे आणि 2 मुली उरावर बसले आहेत. तर यायचा लग्नाचा विचार मी करीन. बरोबर आहे. मग बरोबर आहे. बरोबर तुम्ही म्हणल्या ते गोष्ट बरोबर आहे. बरोबर आहे. पण तुम्ही पहिलेपासून शिकवल्याच कोटी असं. शिकवले असते तर आता लवकर गेली नसती. शिकवली नाही तर का? मामीजी तुमचा जसा धंदा आहे. तुमचा जसा धंदा तसा मावाला बी धंदा आहे जी. कायचा धंदा आहे तुमचा? तुम्ही मला दिल्याच नव्हत्या ना. पोरगी नाही तर बिलकुल. आपली पोरगी देऊ का तुम्हाला? नाही जी माझं लग्न झालं बापा. दोन करू का? 2 म्हणजे 3 करा ना. नाही नाही माई घरवाली आहे. माई घरवाली आहे. अशी घरवाली आहे. माझा दबका तसं आहे. पण मी देणार आहे नाही. मी एवढी गरिबी नसेल तरी स्वाभिमानी आहे. असं का? मी आपल्या मुलीला एखाद्या कोणत्या नोकरी का म्हणत आहे? माणसानं कधी आपलं इमान खोवू नये. गरीब असलं तरी चालेल. गरीब असलं तरी चालेल पण आपलं इमान कधी खोवू नये. अगं लहान 6 वर्षाची होती का तेव्हापासून तुझे वडील मरण पावले ग. पण मी आपल्या इज्जतीचा पत्ता लावू दिलो नाही. तुला लहानची मोठी केली. तुला शिकवले. अशासाठी का ग मामीजी? मामीजी किती वर्षाची होती? 6 वर्षाची फक्त. 6 वर्षाची होती आणि आता जवान झाली 18 वर्षाची. 18-20 वर्षाची झाली. 20 वर्षाची झाली. मग तुम्ही कसे राहिले आता जी आतापर्यंत? काम नाही राहील. जाऊन गेल्या नाही का? काम नाही राहील. बरोबर आहे. तुमच्या बापाला काम नाही पाठवलं तर मा बापाला बोलवत राहिले तुम्ही. मामीजी माहित आहे का आमचा धंदा तसाच आहे. तुमचा दया दुधाचा धंदा आहे. मलाही लोन दिलं सरकारनं आणि त्या सरकारी लोन कटवायचं मला बी. आमची एकटी गेली का जाऊन पाहतो तिच्यासोबत येईल काय? आता पाहून पहा बाबा. जाऊ का? अरे बाईपासून बाई सुधारते. बरोबर आहे. बाईपासून बाई सुधारते. माणसापासून माणूस सुधारते. माणूस सुधारते. जनावरापासून जनावर सुधारते आणि कुत्र्यापासून कुत्रे सुधारते. काही बोलता? त्याच्या जीवने नाही काही बोलता का? तिला सुधारत का? असे अंपट बोलायचं नाही बरं का? सांगा का म्हणतात तुम्ही? मी काय म्हणत आहे? माझी मुलगी आता तरुण झाली. माझी ऐकत नाही. आणि मग तुमची ऐकत असेल तर थोडसा 2 शब्द सांगा तिला. शाबास. तुम्ही मागे वावर थोडं मी सांगून पाहतो. ए शिला का म्हणाले जी? तेवढ्यातले कोंबडीचा पिला माहिती आणली. बस झाली सो जवान. नाही काल झोडतेस काल झोडत माहिती आणली. हो एक काय कर. आपण दोघेही शाळा शिकलो आणि माया लग्न होऊन गेलं आणि त्या होवाले त्या गाव माहिती आणली नाही उमजेरी. ए शिला तुझ्या आईची प्रकृती खराब आहे ना. मग तुले बाजारला पाठवायला म्हणते माझ्या आई. मग तू जास्त नाही का? तुम्हाला काय सांगू जी अजून माझा पेपर नाही का अभ्यास करायचा. मला 15 मिनिटचा पेपर सोडायचा. बरोबर आहे. आता 15 पाऊण महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये तुझी परीक्षा आहे. बरोबर आहे. हे गोष्ट बरोबर आहे. तुझी 1 महिन्यामध्ये परीक्षा आहे. तू दररोज माझ्याकडे ट्युशनला यायचो. संध्याकाळी 9 वाजेपासून मी ट्युशन घेईन. मी ट्युशन शिकवतो बाप्पा. खरं कम शिकवतो का? बरे सांगा लहान होते त्यापासून सांगितले आता सांगत आहे. आता तेवढा शिकलोच ना मी. किती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा 1 डिग्री कमी आहे. मला हे सांगा ट्युशन किती वाजतापासून या लागते? किती वाजता या लागते? जेवण झालं. जेवण झालं मग 9 वाजे या लागते. 9 वाजता? 9 ते 12. 3 घंट्याचा क्लास घेतो मी. जी 9 ते 12 तर ट्युशन आहे. माझ्या घर लांब आहे जी. मला कोण येऊ देतील मग? असा करीन का? असा करीन का? कसे? मी गाडी आणीन. गाडी आणा. जंगलाची वाट आहे. जंगल मध्ये गाडी जरी पंक्चर झालं मग आपण दोघांना कुठं राहून मग आपण? अरे बाप रे. आम्हाला राहिले कम जागा आहे का? नाले ढोड्या नसतं. आणि तेथे पुलिया आहे. पुलियामध्ये अंदर गेला का बिलकुल
जाऊ लागत नाही, थंडीला लागणार, थंडीला लागणार. अरे बाप रे तुला नाही माहित एक काम करता बघ, हा? थोडं चहाला घेऊन घे जा. जायची अंडी लेकही ना उमजेरी ए मी सांगतो का तर? तू बाजारला जात नाही नाही, नाही जात नाही. ऐकून घे सोपा धंदा आहे कोणती? सोपा धंदा आहे कसं कसं हा, आहे? तुमच्या इथे एक एवढा टोपला आहे का हा? बिलकुल हलका हाय माझं. अहो, तू खसो मोजावतात काम करशील खरं? बिलकुल घर बसल्या बसल्या धंदा आहे सांगायचे सांगा ना, सांगा ना. दही नाही खायचं नाही 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 दूध नाही खायचं नाही नाही नाही. बिलकुल घरच्या घरी धंदा खरं? बिलकुल खस मोजाचं काम कसं आहे. कसं कसं ह्याची सांगा ना, तिथं सांगा ना लवकर. मोजतील का बिल हो. मोजता येईल मोजता येईल ना. कचो कसं कसं मोजतील का एवढा टोपला आहे का तुमच्या घरी एवढी मध्ये टोपलाय. बाजार कोणचा भरते पारड शिंगाचा हो का? त्याचा एक टोपला आणशील आहे ना, माझं घरी आहे ना. शाबास जमला काम एक टोपला आणशील आणि 3 रश्य बांधशील तिले 3 वर्षे. हा बिलकुल शिकेसारखं मग 3 रश्य बांधशील तुमचं चूर्ण झाला का चूर्ण हो झालं ना. चूर्ण झाला हा एवढी तरी ठेवली तरी चालते तर बस का? हो तनस बिलकुल हो आणि आहे तनस हो. त्या टोपल्यामध्ये मारून टाकायचं तनस तर बांधून टाकायचं शिक्का मग आणि त्याची दररोज बसायचा आणि दोन अंडे घालायचा आपल्या बहिणीला बसायचं. ए शिला मी काय म्हणते का म्हणाली गाडी? अगं शिक्षा